रायरेश्वराच्या मंदिराशेजारी चाललेलं जे दगडी फरशीचं काम आहे, या दगडी फरशी साठी लागणारे जे मटेरियल आहे, आपणा समोर दिसत असेल चुना भिजवलेला, त्याच्यामध्ये गूळ आणि बेलाची फळं कुजवून तयार केलेलं हे द्रावण, दुसऱ्या द्रावणामध्ये हे उडदाचं पाणी, उडीद भिजवून आणि वाळू, लाल माती आणि चुना यांचं मिश्रण तयार करून हे जे आपणास मटेरियल दिसत आहे, अशा प्रकारे या मटेरियलमध्ये ही दगडी फरशी बसवण्याचं काम सध्या रायरेश्वराच्या मंदिराभोवतालचं सुरू आहे. जे जुन्या काळी चुन्यामध्ये बांधकाम केलं जायचं, त्याचंच हे प्रत्यंतर आपणास दिसत आहे. हे सपाट दिसणारे दगड परत गुळगुळीत होऊ नयेत म्हणून गडावर दगड आणून परत छनीने त्याचे असे वरचा खडबडीत भाग केला जातो, जेणेकरून उद्या 4 महिने इथं पावसाळा असल्यामुळे पाय घसरू नये म्हणून असं रूपांतर करून दगडी फरशी बसवण्याचं काम चालू आहे. हे प्रसिद्ध असं रायरेश्वराचं मंदिर, जिथे शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली आणि हिंदवी स्वराज्य साकार झालं, ते असं प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ